कांद्याचे भाव जवळपास 55% कमी झालेले आहेत। आठवड्यात राज्यातील बाजारात 2.5 लाख टन कांद्याची आवक झाली होती। क्विंटल मागे 2000ची घट गृहीत धरली तरी राज्यातील कांदा उत्पादकांना मागील 7 दिवसांमध्येच तब्बल 500 कोटींचा फटका बसलाय। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। कांदा उत्पादकांचे 500 कोटी बुडाले। कांद्याचे भाव जवळपास 55% कमी। दर पडल्यानं शेतकरी रडकुंडीला। बाजारात खरीप कांद्याची आवक वाढली आहे। सोलापूर, नगर तसंच नाशिक जिल्ह्यातील बाजारांमधील आवक जास्त दिसतीये। कांद्याचे दर पडल्यानं शेतकरी मात्र रडकुंडीला आलाय। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय। गेल्या आठवड्यात राज्यात काय चित्र होतं ते देखील पाहूया। राज्यातील बाजारांमध्ये मागील 7 दिवसात जवळपास 2.5 लाख टन कांदा विक्रीसाठी आला होता। तर भाव पातळी सरासरी 1700 ते 2200 रुपयांच्या दरम्यान राहिली। 2 आठवड्यांपूर्वीचा भाव 3500 ते 4000 रुपये इतका होता। या भावाशी जर आपण तुलना केली तर भावात 55% पर्यंत घसरण झाली आहे। क्विंटल मागे 2000ची घट गृहीत धरली तरी कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका बसलाय। त्यामुळे शेतकरी 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करतायत। वेगवेगळ्या संकटाला सामोरं जावं लागतं। सर्वात मोठं जर आता कांद्यावर संकट आहे तर निर्यातीवरचं 20% निर्यात शुल्क, हे निर्यात शुल्क तत्काळ शून्य करणं गरजेचं होतं। परंतु आता 1000, 1200, 1400 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। अशा वेळेस जर केंद्र सरकारला कांद्यावरती निर्यात शुल्क ठेवायचं असेल तर सरकारला शेतकरी अक्षरशः संपवायचे आहे का? नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातल्या बदलामुळे कांदा शेतातच सडण्यास सुरुवात झाली आहे। ही परिस्थिती अवकाळी पाऊस झाला तेव्हापासून नंतर धुकं आलं, परत बादड आलं, ऊन पडलं, थंडी वाढली, त्याच्यामुळे हा कांदा पूर्ण करपून गेला। याच्यामध्ये असंही थंडी जर असली तर हा कांदा पोचतो। आता थंडी बिंडी काही नाही, धुकाट वादळ असल्यामुळे कांद्यानं पूर्ण रोग धरलेला आहे। हे कांदा सडलेला आहे, हे कांदे एकदम कामातून गेले, याचा काहीच उपयोग नाही। मार्केटला पण चालणार नाही, कुठं चालणार नाही। काय होऊ शकतं, 20 क्विंटल कांदे जर निघले ते 1200-1300 रुपये जर गेले तर लाख रुपये त्याला खर्च केलेला आहे, तर 20,000 रुपये होणार आहे आम्हाला। याच्यातून काय खर्च निघणार आहे आमचा याच्यामध्ये? महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडू या राज्यातही आवक हळूहळू सुधारताना दिसतीये। आवक वाढून भाव पडल्यानं निर्यात शुल्क काढून कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी शेतकरी करतायत। राज्यातील नेत्यांनी केंद्राकडे तसा पाठपुरावा केलाय। कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे, मात्र निर्यात शुल्कामुळे आपल्या कांद्याचे भाव वाढतायत। केंद्र सरकार आता यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।